अजिबात संभ्रम निर्माण केला नाही। अशी शेलारांनी निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा मतदान करा। मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे। जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकतात तर हे कोणत्याही थराला जाऊ शकतं। संजय राजाराम राऊत आणि त्याच्या त्या तीनपाट भावांनी आमदार भावांनी काल भांडूपमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते, पण तो सपशेल फसला। कारण का आमचा जे काय निवडणूक आयोगाचे अधिकारी असो किंवा आजूबाजूची जनता असो एवढी सतर्क होती की या दोघही राजाराम राऊतांच्या मुलांना बूथ कॅप्चरिंग करायला दिलं नाही। कारण हे काय तुमच्या ममता बॅनर्जींचं वेस्ट बेंगॉल नाही, हे आमचा महाराष्ट्र आहे। इथे तुम्ही बूथ कॅप्चरिंग करत असताना या दोन्ही भावांची काय अवस्था केली, त्यांना पळून लावलं तिकडून। म्हणून त्यांनी आम्हा लोकांना शिकवू नये, फक्त हे नियम कोणीही पायतळीत तुडवत असेल ना त्याला योग्य ती शिक्षा होईल ह्याचा अंदाज काल त्यांनी घेतलाय।